हे बघा उद्या काय बी करण थांबीव त्याला. अरे सांग की म्हणावं पैसे नाही बुडवत आम्ही. अरे इज्जत आहे आपल्याला. अरे मग समजव की तसं त्याला. परत परत तेच तेच काय ठेव आता. खाऊ दे की एक फोड. का घरात एवढं नोकर चाकर आहेत, त्यांना विचार, ते तुला बी देतील. सगळ्यांनी पलटी मारली हा, आता तू बी मार. घरात बसावं तरी पंचायत, बाहेर जावं तरी पंचायत. इकडं आड आणि तिकडे हिर झाली आमची. काय झालंय अगो बाई? मी काय म्हणतो नंदिता, म्हणा की. तूच एक आशा आहेस बघ माझी. अहो तुझ्या वाचून कुणी आहे का मला सांग बघू. तू नसतीस माझ्या आयुष्यात तर माझ्या जगण्याला काय अर्थ होता का? काय मराठीचा पेपर लिहताय? नीट शिस्तात सांगा. अगं मला लई नड आहे पैशाची. काय बी करा 4 लाख दे की. तरीच आम्ही म्हणलं एवढी लाडी गुडी का लावताय आमासनी? हा गुन्हा उधळताना आम्हाला विचारलं होतं. आता नड पडली की लगे आमची आठवण आली. ज्याच्यामुळे तुमचे पैसे गेले त्याला जाऊन विचारा आणि त्याच्याकडनंच पैसे घ्या तुमच्या भावाकडनं. आम्हाला नका विचारू. घेतो की, घाबरतो का काय? मागायचं ते मागणारच नाही. राणा भाऊजी, अहो यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल की रे. मला नाही. अहो आत्ताच तुम्ही आम्हाला म्हणालात नव्हं का तुम्हाला यांच्याशी काहीतरी बोलायचंय, काही विचारायचंय? विचारा ना. अगं अहो विचारा की, विचारा विचारा. विचार की. ते होय साहेबराव काय म्हणते? बैलांच्या शर्यतीत भाग घ्यायचा का? एकदा बोलला ये बोललास, परत असं बोलू नकास. साहेबरावला शर्यतीत खेळवायला मी काय खुळाय वय? आणि आपल्या फायद्यासाठी मुख्य जनावरांना ताप का? राणा भाऊजी, आम्ही बी खर तरी असनी हेच म्हणलं. उगा कशाच्या पण नादाला लागू नका. पण आमचं कोण ऐकतंय? बरं बाई, नाही लागत नादाला. झालं बरं राणा भाऊजी, अहो काल आम्ही तुमच्याशी बोलाय आलतो, पण तुम्ही काही बोललाच नाहीत आमच्याशी. एवढी कसली झोप आलती? ते वय मी साहेबरावांचीच मैत्री करते. काय साहेबराव, तुम्ही कराल ना माझ्याशी मैत्री? का तुमचंही ब्रह्मचर्य आडवं येईल? तुम्हाला माहितीये साहेबराव खरी मैत्री कशी असते ते? त्यात ना कुठल्या अपेक्षा असतात ना कुठल्या मागण्या. फायद्याचं कसलं गणितच नसतो. कुठलेही हेवे दावे नसतात. असतो तो फक्त विश्वास आणि आपुलकी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, खऱ्या मैत्रीत ती किंवा तो असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशी केव्हाही होऊ शकते. तर मग आजपासून आपण दोघं मित्र. काय साहेबराव, कराल ना माझ्याशी मैत्री? साहेबराव बाईंशी बोलला, कमालच झाली. चला आजपासून साहेबराव तरी माझे मित्र झाले. मला वाटलं होतं तुम्ही माझे मित्र व्हाल, पण आता तुमच्या मनाला पटतच नाही म्हणल्यावर मी तरी काय करणार? नाही नाही पटतंय. सच्चा पैलवान आहे ना मी. वस्तादांनी सांगितलंय बाईंपासून लांब राहायचं. अहो मी मैत्री म्हणतेय, दोन्हीत फरक आहे.
मैत्रीत तो किंवा ती असा काही फरक नसतो. ती कधीही कोणाशीही होऊ शकते, म्हणूनच तर त्याला मैत्री असं म्हणतात ना. खरं आहे काय? म्हणजे तुम्ही सांगताय म्हटल्यावर खरंच असणार. ठीक आहे, आजपासून मी तुमचा दोस्त. नक्की का? म्हणजे मी आणि साहेबराव. ठीक आहे, मग उद्या आमच्याकडे नक्की या जेवायला. बाबांचं काम आहे तुमच्याकडे, त्यानिमित्तानं जेवायलाच या असं आई बाबांनी सांगितलंय. जेवण नाही, नको. अहो, तुम्ही आमच्याकडे जेवायला आलात म्हणून काही तुमचं ब्रह्मचर्य नाही तुटणार आहे. बिनधास्त या. हे झाले. आता हे रोप लावायचं आहे. कसं लावायचं? कुंडीत माती घालण्यापूर्वी विटांचे थोडेसे तुकडे घालून घ्यावे, घेतलेले आहेत, म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. ठीक आहे, माती भुसभुशीत करावी, थोडेसे उत्तम कुजलेले शेणखत घालावे, सगळं केलेलं आहे. आता हे रोप घालायला हरकत नाही. माती नंतर थोडीफार, रोप लावल्यानंतर माती थोडी दाबावी. तिसरं महायुद्ध परवडलं, पण ह्यांची शेती नको असं झालंय मला. घरभर शेतीची अवजारं पसरली आहेत नुसती. कुदळ काय, फावडं काय, घरात भाज्या कमी आणि शेतीवरची पुस्तकं जास्त. काय उपयोग आहे का ते वाचून? हिंदू, आता मी घरात शेती करायचं ठरवलंय ना, मग सगळं कसं शास्त्रशुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. आणि शहरात नोकरी करताना कधी जमत होतं काय हे? मग आता इथे मिळतं तर करू दे ना मला. असं मग सरळ तुम्ही इस्रायलला जाऊन सगळं शिकूनच काय येत नाही हो सगळं? हिंदू, तुला ना कशाची किंमतच नाही. बघ बघ, शेती कशी फुलायला लागलीये माझी. 1 इंचानं वाढलंय. बाई 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 बाई, काय पीक आलंय? किती टन निघेल काही अंदाज आहे का? आणि एक्सपोर्ट वगैरे करणार आहेत की काय? नाही नाही, तसा काही विचार नसेल ना तर पहिल्यांदा तो विचार करून ठेवा. शेतीत नियोजन महत्वाचं नाही का? कर. आणि काय हो, शेती म्हणलं की नांगरणी आली, पेरणी आली, म्हणजे एखादा ट्रॅक्टर घ्यावा लागेल आपल्याला. नाही नाही, आधी ठिबक सिंचनाची सोय झाली पाहिजे. पावसाचा कुठे भरोसा असतो हल्ली. आणि पिकाच्या वाहतुकीसाठी ट्रक पण घ्यावा लागेल. नाही हो, ट्रक पण घ्यायचा आपण. सगळं शास्त्रशुद्ध ते पद्धतीनं करायचं, म्हणजे एवढं नको का सगळं? कर कर, तू चेष्टा कर. पण माझ्या शेतात पिकलेली भाजी खाल्लीस ना, मग कळेल तुला. अंजलीच्या मुलाच्या बारशापर्यंत तरी येतील का तुमच्या या कुंडीतल्या शेतीतली वांगी, मिरच्या, टोमॅटो? हिंदू, तुझ्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाही. अगं, कुठली गोष्ट किती ताणायची त्याला काही मर्यादा असतात. अहो, त्याशिवाय मी तुमची बायको शोभणार आहे का? 1000दा सांगितलं, त्या राणाजींना बोलवा, ते सांगतील तसंच करा. पण नाही. तू सांगशील तर 4 लाख सहज आणून दिला आबांकडनं. आम्ही घर सोडून चाललो होतो त्या टायमाला राणा भाऊजी म्हणले होते आम्हासनी का या घरात आमचाच शब्द वरचा राहील म्हणून. राणा भाऊजी, अहो एक महत्वाचं काम होतं आमचं. सांगा की. तुम्ही सासूबाईंना शब्द दिलता ह्यांना कधी अंतर देणार नाही. खरं तर आमचं एक मागणं होतं तुमच्याकडे. सांगा की. आजपासून तुम्ही जिथं जिथं जाशीला तिथं तिथं आमच्या ह्यांना बरोबर घेऊन जायचं.